तर मंडळी, आज आपण मुगाच्या डाळीतील पालकाचे वरण करणार आहोत। बऱ्याच लोकांना तुरीच्या डाळीमुळे ॲसिडिटी होते, तर मुगाची डाळ पचायला हलकी असते आणि ॲसिडिटी पण होत नाही। त्यामुळे ज्यांना ॲसिडिटी होते त्यांनी मुगाच्या डाळीतील भाज्या आवर्जून खाव्यात। तर सगळ्यात आधी तर मुगाची डाळ स्वच्छ धुवून शिजायला ठेवायची आहे। नंतर गंजामध्ये थोडंसं तेल टाकून बारीक चिरलेला पालक छान परतून घेऊन वाफेवर 5-10 मिनिटं शिजू द्यायचा आहे। पालक शिजेपर्यंत मिक्सरमध्ये जिरे, लसूण आणि हिरव्या मिरच्या व सांबार टाकून मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करायची आहे। नंतर डाळ शिजत आल्यावर त्यामध्ये आपण शिजवलेला पालक टाकून छान मिक्स करायचा आहे आणि 2-3 मिनिटं शिजू द्यायचं आहे। नंतर शेंगदाणे थोडेसे जाडे-भरडे बारीक करून वरणामध्ये ॲड करायचे आहे आणि वरण छान रईने मॅश करायचे आहे। नंतर गंजामध्ये तेल टाकायचं आहे। तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची आहे आणि मोहरी तळतळ फुटल्यानंतर आपण बनवलेली लसूण जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे। नंतर 2-3 मिनिटं पेस्ट परतून घ्यायची आहे। पेस्ट थोडी लालसर झाल्यावर त्यामध्ये लाल मिर्च पावडर, मसाला टाकून छान परतून घ्यायचं आहे आणि आपण मॅश केलेलं वरण टाकून छान मिक्स करायचं आहे आणि मीठ टाकून छान उकळी येऊ द्यायचं आहे। तर हे वरण भाकरीसोबत अप्रतिम लागते आणि शेकलेल्या पोळ्यांसोबत पण खूपच छान लागते। तर तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सोबतच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।